तर मंडळी इथं अर्धा किलो फ्लावर मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे। कढईमध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि फ्लावरचे तुकडे त्याच्यामध्ये टाकून चांगले वाफळून घेतले। फॅनच्या हवेखाली ठेवलेले आहेत काढून। तर आता इथं मी अर्धी वाटी मैदा, 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे तांदळाचं पीठ घेतले। 1 चमचा काश्मीर मिरची पावडर कलरसाठी घेतलेली आहे। नंतर अद्रक लसूणची पेस्ट घेतली, सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि शेजवान चटणी घेतलेली आहे। थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं पाण्याचा वापर करून घट्टसर असं बॅटर तयार करून घेतलं। आता ह्या बॅटरमध्ये मी फ्लावर टाकून घेतली, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। वरतून आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे क्रिस्पीपणा येण्यासाठी। गरम तेलामध्ये सोडून घेतले, आलटीपलटी करून दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। तर मेघच्या मुलीला मी हे शेजवान चटणीबरोबर खायला दिलेले आहे। तर ह्या रेसिपीचं नाव काय मी सांगितलेलं नाही आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या तुम्ही पण खायला. दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।